लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर देखील बारामतीमध्ये निनावी पत्राचं सत्र सुरू असून काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने व्हायरल निनावी पत्र फिरत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। या पत्रामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बदनामी होत असून यामध्ये राजकीय द्वेषापोटी हा प्रकार होत असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली। पत्र व्हायरल करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन पोलिसांना दिले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे। वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या शैलीत लिहून ते पत्र व्हायरल करण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र आता हे कुठेतरी थांबावं याच दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज बारामती शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं आणि या संदर्भात काहीतरी कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली। आपण इथल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधू। काय सांगाल, आज हे पत्र तुम्ही पोलीस प्रशासनाला दिले, काय प्रामुख्याने मागणी केल्या त्यामध्ये? मागच्या 1-2-3 महिन्यापासून आदरणीय अजितदादांच्या बद्दल वारंवार ते पत्र प्रसिद्ध होत आहेत आणि त्या पत्रामधून जे काही त्यांनी लिहिलं जात आहे तर माझं असं मत आहे, ज्यांनी कोणी हे पत्र लिहिले तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या माननीय अजितदादांच्या पर्यंत तुम्ही पोचवू शकता की महाराष्ट्राला माहिती आहे की अजितदादा इझिली भेटणारे नेते सहजासहजी आपल्याला भेटू शकतात। आपण भेटून तुमचं जे काही मत आहे ते दादांच्या समोर तुम्ही व्यक्त केलं पाहिजे, परंतु सोशल मीडियाचा वापर करून विनाकारण गैरसमज करण्याचा जो काही प्रकार चालू आहे याला कुठेतरी आळा बसावा आणि हे थांबावं यासाठी आम्ही बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीयुत नाळे यांना आज आम्ही एक पत्र दिलेलं आहे। हे जे पत्र दिलेलं आहे हे उगाच जनमानसामध्ये आणि मतदारांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचं काम आणि बारामती शहर आणि तालुक्यामधलं वातावरण जे आतापर्यंत कधीही दूषित नव्हतं ते करण्याचं काम कोणतरी करते। निष्ठावान कार्यकर्ता असता तर आदरणीय अजितदादा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार रविवारमध्ये सहयोगला VITला किंवा राष्ट्रवादी बनवून सहज कार्यकर्त्याला उपस्थित होता। ते सकाळी 6 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत बारामती शहरामध्ये तालुका शहर सगळ्या कार्यकर्त्यांना स्वतंत्र वेळ देऊन भेटत असतात आणि काही ज्यांची कार्यकर्त्यांची कामं अडतात त्यांना मुंबईमध्ये असेल पुण्यामध्ये असेल अजितदादांसारखा दुसरा कोणताच नेता नसेल की तो सहज लोकांना उपलब्ध होतो किंवा तिथं कोणत्याही शिफारशीची गरज नाही, तो स्वतः भेटू शकतो व आपलं म्हणणं मांडू शकतो। निष्ठावंत असेल तर त्यांनी स्वतः तो म्हणणं मांडावं, असं चुकीच्या पद्धतीचं कृत्य करू नये। एकंदरीत पोलीस प्रशासन या पत्राकडे किती गांभीर्याने पाहत आहे आणि याचा तपास कधीपर्यंत लावतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।